ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये झी 24 तासचं ऑपरेशन सैतान, आदिवासी भागातील अल्पवयीन मुलीच्या सौद्याचा झी 24 तास कडून पर्दाफाश। झी 24 तासच्या ऑपरेशन सैतानची सरकारकडून दखल, गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून चौकशीचे आदेश। आज अधिवेशनातही पडसाद उमटणार। मायानगरी मुंबईमधून दर दिवसाला 4 ते 5 अल्पवयीन मुली बेपत्ता, गेल्या 10 महिन्यांमध्ये अपहरणाचे तब्बल 1187 गुन्हे दाखल। लहान मुलं बेपत्ता होण्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, तातडीनं उपाययोजना करून ठोस कारवाई करावी, राज ठाकरेंची पत्राद्वारे विनंती। झी 24 तासनं उघडकीला आणलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवार यांना वाचवण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा, मुद्रांक निरीक्षकाच्या निर्णयावर महसूल मंत्र्यांकडे अपील करण्याची मुभा, शुक्रवारी महत्त्वाचं विधेयक मंजूर। अधिकाऱ्यांकडून योग्य कारवाई झाली असती तर पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण घडलंच नसतं, अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवार यांचं विधान, मीडियाच्या चुकांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा। महायुतीमध्ये लढाईचं ठरलं, जागा वाटपावरून मात्र अडणार, केडीएमसीमध्ये भाजपचा 55-60 जागांवर दावा असल्याची सूत्रांची माहिती, युती झाल्यास दोन्ही पक्षांमध्ये बंडखोरीची शक्यता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची देवगिरीवर रात्री सर्व आमदारांशी चर्चा, शिंदेंची सर्व आमदारांशी समोरासमोर थेट चर्चा, महायुतीला गालबोट लागेल अशी विधानं टाळा असाही सल्ला। मीरा भाईंदरमध्ये भाजपचा एकनाथ शिंदेंना धक्का, शेकडो शिवसैनिकांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश, आमदार नरेंद्र मेहता यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश।